हाय फ्रेंड्स, आज मी ढाबा स्टाईल दूध शेवभाजी बनवणार आहे. कढई घेतली होती, कढईमध्ये तेल टाकलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं घालणार आहे मी आता. आणि जिरं घातल्यानंतर त्यात मी कांदा आणि टोमॅटो, मिरची हे क्रश केलेलं होतं मिक्सरमध्ये, ते घातलेलं आहे. नंतर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार त्याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित फ्राय झालं. तेल थोडंसं जास्त असतं त्याच्यामध्ये. हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहे. आणि ही घरच्या घरी तुम्ही दूध शेवभाजी बनवू शकता ढाबा स्टाईल. सो त्यात थोडंसं मीठ घातलं आहे मी आता. मीठ घातल्यानंतर कसं आहे की कांदा टोमॅटो हे कच्चे न राहावे म्हणून. आता हे व्यवस्थित झालेले आहेत. यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत. हळद 1 चमचा, लाल मिरची पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी आणि एक शेवभाजीचा मसाला होता, तो मसाला घातलेला आहे. आणि याला चांगलं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. आणि थोडंसं पाणी गरम केलेलं होतं मी याच्यामध्ये घालण्यासाठी, कारण की या भाजीला थोडीशी तरंग असते, मीन्स तरी असते. तर मसाला व्यवस्थित झालेला आहे आता आपला. त्यात आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी टाकल्यानंतर थोडंसं तरी सुटते याला. तरी सुटली की मसाले वगैरे झाले की आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. आणि ही भाजी थोडीशी मी मुद्दामूनच थोडीशी पातळ बनवली होती. थोडीशी घट्ट असते भाजी ॲक्च्युली ही. तर दूध घातलं आपण आता याच्यामध्ये. दूध घातल्यानंतर याला चांगली उकळी फुटली की आपण याच्यामध्ये शेव घालणार आहोत आता. बघू शकता मित्रांनो तुम्ही, शेव टाकलेली याच्यामध्ये मी आता. आणि ही व्यवस्थित याला उकळी आल्यानंतर आपण हिला सर्विंग करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि मला नवीन नवीन आयडिया देत चला की मी काय नवीन करायला पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद.